शहर आणि सोनपेठ तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी शब्द दिल्याच्या नंतर राजेदादा विटेकर यांची विधान परिषदेवर निवड केल्याबद्दल त्यांचं सोनपेठ तालुक्याच्या आणि परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन। येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या बी काही घडामोडी होणार आहेत त्या पाथरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये राजेदादा विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्याचा भविष्यातला आमदार घडेल आणि परभणी जिल्ह्याचं विकासाभिमुख नेतृत्व, अनुभवी नेतृत्व म्हणून परभणी जिल्ह्याचं चेहरा मोहरा बदलण्याचं काम सन्माननीय राजेदादा विटेकर करतील। जो आहे दादाचा तर सर्व पक्ष आहे आणि सरपंच लोक आहेत, सगळे प्रतिनिधी आहेत, सर्वसामान्य ग्रामीण भागातली गोरगरीब जनता देखील या ठिकाणी आज आलेली आहे। त्याच्यामुळं असा विशेष कोणाच्या हाताने म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य जनता या ठिकाणी दादाचा सत्कार करणार। सोनपेठ तालुक्याचा विकास कुठलेला, दादा आल्यानंतर विकास होणार। दादा या ठिकाणी आमदार झाल्यानंतर आज सोनपेठ तालुक्याचाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा या ठिकाणी माझ्या मते की विकास पूर्ण होणार आहे। कारण दादांनी जिल्हा परिषदेच्या काळामध्ये जी कामं केली तीही कामं आजपर्यंत लोकांच्या या ठिकाणी कायम मनामध्ये आहेत आणि त्याचीच पावती म्हणून या ठिकाणी आज दादा लोकसभेपर्यंत पोहोचले होते, पण काही थोड्या कारणानं पराभव झाला आणि आज या ठिकाणी दादांचा विजय झाला। दादा बहुमतानं विजय झाले आणि अजितदादांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला, तो शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। सोनपेठकरांचंच नाही तर पूर्ण म्हणजे तालुक्याचं स्वप्न, या परभणी जिल्ह्याचं स्वप्न आज तुम्ही बघितलं असेल। पाथरी घ्या, मानवत घ्या, त्या ठिकाणी आज जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो या ठिकाणी दादांचा सत्कार केला, आज न भूतो न भविष्यती एवढी पब्लिक आज त्या ठिकाणी होती, युवा वर्ग पूर्ण आज शेतकरी बांधव दादांच्या पाठीमागे, गोरगरीब जनता ही दादाच्या पाठीमागे।